नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, येत्या 15 मार्चपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आणि एकदा आचारसंहिता लागली की मग नंतर ती सगळीच निवडणुकीची प्रक्रिया, अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्ह असेल, प्रचार असेल, या सगळ्या गोष्टीतून या राजकीय पक्षांना जावं लागतं. आता देशामध्ये जवळजवळ 3-4 हजार राजकीय पक्ष, त्यामध्ये काही थोडेच लोक किंवा थोड्याच राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. त्यामध्ये 100-150 काही छोटे मोठे पक्ष आणि काही राष्ट्रीय पक्ष मिळून असे 70 की 72 राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. त्यात बऱ्यापैकी 4-5 पक्ष असे नावारूपाला आलेले आणि मग काही परिवारीवादी पार्ट्या, एक खासदार असेल, 2 खासदार असतील किंवा काहींचे खाते पण कधी उघडले नाही, अशा पण पार्ट्या पण ते निवडणुका लढवत असतात. आणि या माध्यमातून जे काही समोर येते, आता परिवारवाद, राष्ट्रवाद आणि मग आपल्याकडे जे काही महाराष्ट्रामध्ये आता शिवसेनेच्या 2 पार्ट्या झाल्या आहेत. एक शिवसेना मूळ पक्ष शिंदे साहेबांकडे आणि दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. राष्ट्रवादीची पण तीच अवस्था, मूळ पक्ष राष्ट्रवादी अजितदादांकडे आणि सुप्रियाताईंकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला परत वारंवार आपल्याला का सांगायच्या आहेत की शिवसेनेचं धनुष्य एकनाथ शिंदेंकडे, राष्ट्रवादीचं घड्याळ अजित पवारांकडे, आता काँग्रेसकडे त्यांचा पंजा आहे, भारतीय जनता पार्टीचं त्यांचं राष्ट्रीय चिन्ह कमळ आहेच आहे. आता ह्या उभाटा सेनेला त्यांचं चिन्ह पोचवायचे. अजूनही त्यांचं सुप्रीम कोर्टामध्ये काय हिअरिंग सुरू आहे, त्याच्या बाबतीत अजून तारखेवर तारखा चालू आहे. आता शिवसेना उभाटा गटाचा मशाल हे चिन्ह फिक्सच आहे असंही म्हणता येत नाही आणि त्यांना पण ते त्यांचं पोचवायचंही. आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे किंवा शरदचंद्र पवार पक्षाचं तुतारी असलेला माणूस तो पोचवायचा आहे. लोकांच्या डोक्यामध्ये हे राष्ट्रीय चिन्ह असतात. हे चिन्ह पोचवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, पोचवावं लागतं. लोक राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ हे त्या लोकांच्या डोक्यात आहे, शिवसेना म्हणजे धनुष्य, भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ आणि काँग्रेस म्हणजे पंजा. या लोकांच्या निशाण्या अगदी पाठ झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांना त्या पोचवण्यासाठी इतकाही त्रास करून घेण्याची गरज येत नाही. पण आता ह्या नवीन जे काही 2 पक्ष आपल्याकडं तयार झाले, आता यांच्या निशाण्या यांना पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. घर पोचावं लागेल, लोकांच्या घरी फोन करावं लागतील. आता सुप्रियाताई पण या सगळ्या गोष्टीतून जातात आहे. खरं तर सुप्रियाताई इथं 15 वर्षापासून बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार आहे. त्यांना तर या सगळ्या गोष्टी करायची गरज नसायला पाहिजे होती. कारण सुप्रियाताईंनी जर तिथं काही चांगलं काम केलं असेल तर त्यांना लोकांना फोन करण्याची गरज नाही, लोकांच्या दारी जायची गरज नाही. आणि शरद पवारांचं इतकं मोठं कार्य, किंवा मध्यंतरी तर सुप्रियाताई म्हणायच्या की आमचा पक्ष म्हणजे शरद पवार, आमचं पक्षाची निशाणी म्हणजे शरद पवार. खरं तर तुतारीवाला माणूस घेण्यापेक्षा सुप्रियाताईंनी शरद पवारांचा चेहरा जरी चिन्ह म्हणून घेतला असता, अर्थात निवडणूक आयोग असा व्यक्तिविशेषचा चेहरा देतंय की नाही आपल्याला माहीत नाही,
पण देत असतं तर अशा प्रकारचं शरद पवारांचं जे काही चेहरा आहे ते जरी निशाणी घेतली असती तरी शरद पवारांच्या चेहऱ्यावर आजही लोक मतदान करू शकतात. आणि सुप्रियाताईंचा वेळ तर तसा 15 वर्षामध्ये सुरुवातीच्या काळात 5 वर्ष तर सुप्रियाताईंना या सगळ्या संसदेचा किंवा संसदीय कार्याचा अभ्यास करता करताच गेला. आणि नंतरच्या काळामध्ये सुप्रियाताई कधी मतदारसंघामध्ये फिरकल्या नाही. शरद पवारांचं या मतदारसंघामध्ये काम आणि शरद पवारांनी जे काही जसं नरेंद्र मोदींनी गुजरात मॉडेल बनवलेलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी एक बारामती मॉडेल एक बनवलं होतं. आणि त्याच एका पुण्यावर सुप्रियाताई निवडून जायच्या, वारंवार जायच्या. नंतरच्या काळामध्ये आता 2014 असेल 19 असेल नरेंद्र मोदींची भयानक लाट होती 14 मध्ये. आणि त्यांच्या समोर जे महादेव जानकर उभे होते. आणि याच्यात सुद्धा सुप्रियाताईंचा चांगल्या प्रकारे प्रचार वगैरे झाला. 2019 मध्ये पण त्यांचं मार्जिन कमी झालं, पण 2019 मध्ये पण त्या निवडून आल्या. पण मार्जिन कमी झालं होतं. यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता या महाविकास आघाडीचे कुठलेही आमदार नाही आहे, जवळजवळ विरोधात आमदार आहेत. आणि स्वतः आता अजितदादा यांच्यातून बाजूला गेल्यामुळं किंवा राष्ट्रवादी पक्षच घेऊन गेल्यामुळं अवस्था इथली अतिशय बिकट आहे. त्यामुळं सुप्रियाताईंनी 15 वर्ष काय काम केलं, लोकांच्या विकासासाठी काय काम केलं, किती लोकांना रोजगार दिला, किती महिलांसाठी काम केलं, किती शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या, कोणाचे अश्रू पुसले, विद्यार्थ्यांसाठी काय केलं, स्किल डेव्हलपमेंट असेल किंवा लोकांच्या छोट्या छोट्या गरजा असतात. मतदारसंघामध्ये खूप काही लोक काम सांगत नाही. खासदारांना मतदारसंघामध्ये किती वेळ भेटतो किती नाही, कारण खासदारांचं जे काही क्षेत्र असतं ते जास्तीत जास्त संसदेमध्ये काम आणि कधीतरी महाराष्ट्रात बारामतीला कधी आल्यावर कुठल्या विकास कामासाठी एखादं नारळ वाढवण्यासाठी किंवा लोकार्पण करण्यासाठी खासदार कधीतरी येत असतात. आणि मग त्यातून ते त्यांच्या या 4-6 तालुक्यांमधले इतके गावं, समजा एका तालुक्यात जरी 100 गावं आपण धरली तरी 6 तालुके असतील तर ते 600 गावांना किती न्याय देणार. त्यातही ते खेडे पाडे वाडे छोटे छोट्या वाड्या वस्त्या असतील, तिथं खासदार मला नाही वाटत पोहोचल म्हणून. त्यामुळं खासदार प्रत्येक वाडी वस्तीवर तर पोचत नाही. त्याच्यामुळं नाराजीचा सूर सुद्धा लोकांमध्ये असतो. त्यातले त्यात अजितदादांनी या मतदारसंघामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये कायमच काम केलेले आणि तेच या मतदारसंघाचं सगळं काही संगोपन म्हणा किंवा लोकांशी संवाद असेल, लोकांचे कामं असतील, मग पाण्याचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, लोकांच्या आरोग्याचे संबंधी दवाखाने असतील किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न अजितदादाच सांभाळत होते, पाहत होते. आणि या सगळ्या कामावरच सुप्रियाताई निवडून जायच्या. पण आता अशी परिस्थिती की अजितदादांच्याच पत्नी बहुतेक राष्ट्रवादीच्या उमेदवार या मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्राताई पवार यांचाच सामना होण्याची शक्यता वाटते. नवे तशीच परिस्थिती आहे, कारण सुप्रियाताईंचा जो पक्ष आहे ते सुप्रियाताईच जवळजवळ मालक असल्यासारख्या वागतात, कारण त्यांनी त्यांचं स्वतःची उमेदवारी स्वतःच डिक्लेअर करून टाकली. त्यांच्या
जो कोणी प्रदेश अध्यक्ष असेल त्यांना काही व्हॅल्यू नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये. आता जयंत पाटील प्रदेश अध्यक्ष आहे, पण माझ्या बापाचा पक्ष आहे, माझा बाप सगळं बघतोय, मी याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकील, त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकील. ही जी काही त्यांची सुप्रियाताईंची मानभावी भाषा, ते ओशाळपणं हसणं आणि वारंवार फक्त काही झालं की लोकशाहीचे लोकांना धडे द्यायचे आणि कुठंतरी सेल्फी काढायची, हा खड्डा तो खड्डा, कुठे काही खट्ट वाजलं की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, लोकशाहीची हत्या झाली, लोकतंत्र खतरे में, इन्शा अल्लाह असं झालं, इन्शा अल्लाह तसं झालं. कधी रामाचं नाव, देवाचं नाव सुप्रियाताईंनी तोंडात घेतलं नाही. बाकी पहिला इन्शा अल्लाह करत असतात. आणि जातीवादी या सगळ्या गोष्टींमध्ये कोणावर अन्याय झाला, मग महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक स्त्रियांवर, महिलांवर अत्याचार झाले, अनेक लोकांना त्रास झाला. त्यावेळेस बाकी सुप्रियाताई झोपलेल्या असायच्या. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचं सरकार आलं तर सुप्रियाताई झोपेतून जाग्या झाल्या आणि मग रोज उठून देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा, दुसरा त्यांना उद्योग व्यवसायच नव्हता. आणि हे सगळे छोटे मोठे आंदोलन उभे करण्यामध्ये सगळ्या व्यवस्थितपणे नियंत्रण, नियोजन आणि लोकांमध्ये या महायुतीच्या सरकारच्यासाठी कसा रोष तयार होईल हे अतिशय व्यवस्थित बारीक सूक्ष्म नियोजन सुद्धा सुप्रियाताई नेहमी करत असतात. हे कामं नेहमी सुप्रियाताईंना जमतात आणि सुप्रियाताईंनी येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा अतिशय मार्गदर्शन सुप्रियाताईंनी केले. रोहितदादा सुद्धा त्या सुप्रियाताईंच्याच पठडीत तयार झालेत. त्याच्यामुळं या सगळ्या जातीद्वेषाचं विष सुप्रियाताई पोचवत असतात. रोहित पवार पण आता त्याच मार्गे जवळजवळ लागलेले आहेत. द्वेष करायचा, ह्या जातीचा द्वेष करायचा, त्या जातीचा द्वेष करायचा, ब्राह्मणांना ची हेटाळणी करायची, देवेंद्र फडणवीसांना अनाजी पंत म्हणून संबोधायचं. मग ट्विटरवर असेल, लोकांमध्ये असेल, कोल्हेंनी एक काय मध्ये कुठली मालिका काढली, अनाजी पंत हे त्यांनी जे पात्र आहे त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस केला. त्या पात्र जे काय असेल, अनाजी पंत चुकले, काय झालं काय नसेल झालं, पण त्या पात्राचा 2-3 वर्षापर्यंत ह्या अनाजी पंत कोणाला माहीत नव्हता. पण ह्या कोल्हेंकरवी जी काही मालिका, जी काही छत्रपती शिवाजी महाराजांची कोल्हेंनी काढली, ती रंगवली आणि वारंवार लोकांपर्यंत जो अनाजी पंत पोहोचवला, हा फक्त या रोहित पवार, शरद पवार, सुप्रियाताईंनी आणि त्याचं व्यवस्थित मायक्रो नियोजन हे कोल्हे यांनी केलेले. यातून जे काही त्यांना म्हणायचे की अनाजी पंत कसा मराठ्यांच्या विरोधात होता, मग कसं छत्रपतींना त्यांनी त्रास दिला, कशी गद्दारी केली. प्रत्येक समाजामध्ये असे 1-2, 4-2 लोक असतात. आता मराठा समाजामध्ये काय, पण शिवाजी महाराजांचे नातेवाईक जे काही गणोजी शिर्के ते पण होते, त्यांनी पण शिवाजी महाराजांबरोबर गद्दारी केली होती. मग समाजातला एखादा वाईट माणूस असेल म्हणून पूर्ण समाज वाईट होतो का? त्यामुळं हे हाताला 5 बोटं असतात, 5ही सारखे असतात का? त्यामुळं एखादा आपण गहू घेतो, त्या गव्हामध्ये एखादा खडा असेल तर तो बाजूला टाकतो, म्हणून तो पूर्णच्या पूर्ण गहू आपण फेकून देत नाही. खडा उचलून बाजूला टाकल्यावर गहू स्वच्छ होत असतो. प्रत्येक समाजामध्ये अशा विकृती असतात. कुठलाच समाज असा काही वेगळा नाही, पण त्याच्यासाठी वेगळी रचना, वेगळं काहीतरी रंगवून आणि कोणाला तरी बदनाम करण्यासाठी त्या हेतूने प्रेरित असलेलं यांचं राजकारण समोर आले. मग आता हे जे मतदारसंघामध्ये यांची अवस्था वाईट झाली, मग हे लोकांना घर घर फोन करतात. ते हॅलो, सुप्रियाताई बोलणार आहेत. हां हॅलो, हा नमस्कार, सुप्रिया सुळे बोलते. हां, नमस्कार ताई.
नमस्कार. आपला तुतारीवाला माणूस पोचला का नाही गावात? नाही मॅडम ताई. अरे माझं चिन्ह आहे आता तुतारीवाला माणूस. हा हा. पक्षाचं चिन्ह पोचलं का नाही तुम्हाला? आहे ते तुतारीचं आहे, पण ताई आम्ही वहिनींचं काम करतोय दादांचं. अहो करा, पण माझे मतदार आहात ना तुम्ही. आहे. माझं कर्तव्य आहे ना. तुम्ही कोणाचा? अहो ही लोकशाही आहे. तेव्हा लोक आता सांगतात आहे की ताई ठीक आहे तुम्ही फोन केलाय, पण आम्ही आता दादांबरोबर आहे, वहिनींबरोबर आहे. लोक तोंडावर सुप्रियाताईंना डायरेक्ट सांगतात आहे की आम्ही आता तुमच्या बरोबर नाही, आम्ही आता वहिनींबरोबर आहे, दादांबरोबर आहे. अशी वेळ सुप्रियाताईंवर आता आलेली आहे. त्यामुळं सुप्रियाताईंना येणाऱ्या काळामध्ये पराभवाची नक्कीच चाहूल लागलेली असावी आणि यावेळेस त्या पराभव त्यांना चाखावाही लागेल की काय. आता आपण म्हणत नाही की त्या पराभूतच होतील म्हणून, पण परिस्थिती तर तशीच दिसती, कारण यांच्या कार्यकालामध्ये कुठलंही चांगलं काम केलं नाही. जातीवादी विष पेरण्याचं काम फक्त यांनी वेळोवेळी केलेले, हेच यातून स्पष्ट होते. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.